अजित पवार नेहमी ज्या विमानानं प्रवास करायचे त्याच विमानानं अजित पवार बारामतीकडे निघाले होते. सगळं ठरल्याप्रमाणे घडत होतं. मुंबईहून 40 मिनिटात विमान बारामतीमध्ये पोहोचलं देखील. मात्र कमी असलेली व्हिजिबिलिटी म्हणजेच दृश्यमानता आणि एका खड्ड्यानं लँडिंगच्या वेळी घात केला. नेमकं काय घडलं याची A to Z स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? एका खड्ड्यानं केला घात. पायलटचा मेडे कॉल. पुढच्या काही सेकंदात खेळ खलास. अजित पवारांचं हेच ते विमान, ज्या विमानामधून अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले. मुंबईतून अजित पवारांच्या विमानानं सकाळी 8च्या सुमारास टेक ऑफ केलं. विमानात होते उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवारांचे बॉडीगार्ड विदित जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी. 8 वाजता विमानानं उड्डाण केल्यावर विमान पुढच्या 40 मिनिटात बारामतीमध्ये पोहोचलं. बारामतीमध्ये लँडिंगच्या आधी विमान घिरट्या घालू लागलं. VT VSR कंपनीचं हे विमान आहे. अपघातग्रस्त विमान लार्जेट 45XR हे 2 इंजिन असलेलं बिझनेस जेट होतं. हे विमान प्रामुख्यानं चार्टर आणि VIP प्रवासासाठी वापरलं जातं. कमी अंतराच्या उड्डाणांसाठी तयार केलेलं हे विमान आहे. अजित पवार नेहमी हेच विमान वापरायचे. या विमानामधून अजित पवारांनी अनेक वेळा प्रवास केलाय. सकाळी 8:45च्या सुमारास बारामती परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामतीचा रनवे म्हणजे हायवे पट्टी आकारानं लहान आहे आणि तिथे ILS म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स लीडिंग सिस्टीमची सुविधा नाहीये. बारामतीतला हा टेबल टॉप रनवे आहे, म्हणजेच आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर हा रनवे आहे. त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे हाताने आणि डोळ्यांनी पाहूनच लँडिंग करण्याचा प्रयत्न करावा लागतो. विमानानं थेट धावपट्टीकडे जाण्याऐवजी मोठं वळण घेतलं. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर पायलटनं विमान पुन्हा हवेत नेलं आणि फिरवून आणलं. दाट धुक्यामुळे धावपट्टीशी सरळ रेषेत विमान आणणं कठीण झालं. त्यानंतर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान वैमानिकानं मेडे कॉल म्हणजेच आपत्कालीन मदतीचा संदेश दिला. लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या कडेजवळ कोसळलं. बारामतीतला रनवे नंबर 1129च्या जवळ 15 ते 20 फुटांचा खड्डा आहे. या खड्ड्याला धडकल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे. सुमारे 100 फूट उंचीवरनं विमानाचा तोल गेला. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान जमिनीवर आदळलं. विमान आदळताच मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक छोटे स्फोट झाले. विमानाला भीषण आग लागली. बारामतीची धावपट्टी नेमकी कशी आहे आणि त्या क्षणी नेमकं काय झालं असावं ते नीट समजून घ्या. काय नेमकं घडलं असावं याची परिस्थितीची कल्पना येण्यासाठी आपण हे दाखवतोय. याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग म्हणजे थ्रेशोल्ड. इथं विमान टचडाऊन म्हणजे जमिनीला पहिल्यांदा टच होणं गरजेचं असतं, पण पहिल्या प्रयत्नात इथे टच होत नाही असं जेव्हा वैमानिकाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पुन्हा इथनं गो अराउंड केला आणि विमान फिरवून पुन्हा तिकडे आणण्याचा प्रयत्न केला. साधारण यात 10-1 मिनिटाचा अवधी गेला आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र ते विमान थ्रेशोल्डच्या आधीच टचडाऊन झालं आणि त्याला अंदाज न आल्यामुळे इथे आल्यानंतर त्यांनी तो मेडेचा कॉल दिला असावा. आणि इथे एक साधारण 15 ते 20 फुटांचा खड्डा आहे, ज्या खड्ड्यामध्ये विमान आदळून ब्लास्ट झालेलं आपण बघतोय. तर या खड्ड्यात ते विमान आदळून इथं हे रनवेच्या बाजूला अगदी उतरण आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघत असू तर ती उतरण आणि तिथे ते विमान आपटलेलं आहे. तर या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे असं आपल्याला दिसतं. लँडिंगच्या आधी विमान गोल फिरत होता. याचा नेमका अर्थ काय? तर याचा अर्थ पायलट तांत्रिक बिघाड शोधण्याचा प्रयत्न करत होता. विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षित उतरण्याची जागा शोधत होता. आपत्कालीन परिस्थितीत विमान गोल फिरवणे ही एक सामान्य प्रक्रिया असते. बारामती परिसरामध्ये वेगानं खाली येत असतानाच फ्लाईट ट्रॅकिंग सिग्नल अचानक बंद झाले. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार विमान सुमारे 2600 फूट इतक्या अत्यंत कमी उंचीवर असताना अचानक अतिशय वेगानं आणि अनियंत्रितपणे खाली येऊ लागलं असंही सांगण्यात येत आहे. विमानाचा खाली उतरण्याचा वेग दर मिनिटाला 4400 फुटांपेक्षा जास्त होता. सामान्य विमान उतरण्याचा वेग साधारणतः 500 ते 1500 फूट प्रति मिनिट इतका असतो. इतक्या कमी उंचीवर इतक्या वेगानं विमान उतरणं म्हणजे पायलटला विमान सावरण्यासाठी जवळजवळ वेळच मिळत नाही.
कमी असणारी दृश्यमानता, धुकं आणि खड्डा यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे विमान VSR होतं, त्याचा कोड रजिस्टर नंबर, आणि हे VSR ॲव्हिएशन म्हणून आहे. त्यांचा बेस न्यू दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ इथे आहे. आणि हे सकाळी जेव्हा इथून उडाल्यानंतर 9 वाजताच्या सुमारास तिथे लँडिंग करत होतो, तर पुअर विजिबिलिटी एवढी पुअर नव्हती, पण थोडी विजिबिलिटी कमी होती वगैरे. 9-9 सगळं उतरतं वगैरे, फॉग येतात त्याला म्हणतात, धुकं म्हणतात असं. त्यावेळेस तिथे उतरताना त्याला जमलं नाही म्हणून त्यांनी एक गो राऊंड केलेला आहे अगोदर. एक गो राऊंड म्हणजे टच डाऊनला येताना परत उडणं आणि परत राऊंड करून त्याला गो राऊंड असं म्हणतात. त्यांनी हे गो राऊंड केलेलं आहे. आणि रनवे नंबर 1129, तर त्यांनी उतरायच्या अगोदर, म्हणजे त्यांनी जेव्हा रनवेवर यायच्या अगोदरच थोडासा एक खड्डा आहे, 15-20 फूट असेल खोल, थोडा करेक्ट नाही सांगू शकत, पण ते खड्डा आहे. तर तिथे थडकल्यामुळे हा अपघात झालेला आहे. आणि दुर्दैवी अशी घटना आहे त्यांच्या की तो ओव्हरशूट ऑलरेडी, म्हणजे पहिल्यांदा एकदा त्यांनी प्रयत्न केलेला, नाही जमलं म्हणून दुसऱ्या अटेम्प्टला हे झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे VTVSR कंपनीच्या या विमानाचा 23 सप्टेंबर 2023ला मुंबई एअरपोर्टवरही अपघात झाला होता. त्यावेळेला विमानात 6 प्रवासी होते, पण ते सगळे बचावले होते. घटना घडलेली आहे. आणि ह्याच प्लेनची, ह्याच कंपनीची अगोदर 14 सप्टेंबर 2023ला पण एक दुर्घटना मुंबई एअरपोर्टवर घडली होती. स्किड झालं होतं की त्याच वेळेस एक जोराची हवा आली होती आणि त्यामुळे पण तेव्हा पण 6 पॅसेंजर्स होते आणि 2 क्रू होते आजच्यासारखेच, पण ते वाचलेले तेव्हा वगैरे. आणि स्किड नुकसान झालं होतं, पण बाकी सगळे वाचले होतं. पण आज दुर्घटनामध्ये पवार अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला, त्याला दोषी कोण, या सगळ्याच्या चौकशीचे आदेश DGCAनं दिले. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष ताब्यात घेतल्यानंतर फ्लाईट डेटा आणि व्हॉइस रेकॉर्डरचा अभ्यास केल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.